शेवटची मॅच आहे, पूर्ण एन्जॉय करा. उद्यापासून मात्र .7 पहिला चेंडू या मैदानावरती पडणार. उद्या आजची जी शेवटची मॅच असणार आहे ती उद्या पहिली होईल. त्यासाठी उद्या आजची शेवटची जी मॅच होती त्या दोनही संघांना मी या ठिकाणी सूचना करतो. ते दोन संघ देखील कोणते आहेत ते कळवतो. हिरकणी वॉरियर्स आणि शिवराय प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान उद्याची पहिली मॅच होणार. ती मॅच .7 सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला, आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्ही पाहताय. चला, ट्रॉफी फायटर्स फलंदाज पाठवा मैदानात. वापरलेले फोडू नका तो बॉल. हा घ्या, दुसरा आहे उपलब्ध आपल्याकडे. विकास सर, ट्रॉफी फायटर्स संघ प्रथम फलंदाजी करतोय. या ठिकाणी मायरा 11 क्षेत्ररक्षण आहे. शुभम जगताप आणि विशाल जगताप. वाईडचा येतो इशारा. वाईडने होतंय सुरुवात. ट्रॉफी फायटर संघाचं खातं उघडलं जातं या वाईडच्या एका धावेनं. अत्यंत उत्कृष्ट सन्मान त्या ठिकाणी. फक्त चेंडू पाहिला आणि जाऊ दिला, या पलीकडे फलंदाज काही करू शकला नाही. दरम्यानचा चेंडू, बॅटची कड बाहेरची लागते. एक धाव डिक्लेरेशन क्षेत्राकडे गेलेला चेंडू. एक धाव मिळणार आहे. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा सन्मानजनक तटवला. शुभम जगताप म्हणजे गेल्या पर्वातील पहिल्या पर्वातील मालिकावीर. अगदी याही पर्वामध्ये संघ सहकार्यांना त्याच्याकडून अशीच अपेक्षा असणार. आणि हे जे आपण 8 संघ या ठिकाणी निवडलेले आहेत, या 8 संघात मला नाही वाटत जास्त काही बदल असतील. 1-2 बदल वगळता टीममध्ये तेच खेळाडू असतील जे गेल्या वर्षी आपल्या या स्पर्धेमध्ये त्या संघात होते. दरम्यानचा चेंडू आपण पाहिला, निर्धाव स्वरूपाचा. बॅटची कड या ठिकाणी आणि बाद व्हावा लागते विशालला. उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी आपण पाहिला. कैलास भंडलकर यांच्या वतीनं उत्कृष्ट झेल. न्यू बॅटर मैदानामध्ये संदेश जगताप. पुढील चेंडू, सुंदर फटका. चेंडू अडवला गेला. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. पुष्करचा पुढील चेंडू, सुंदर फटका. या ठिकाणी झेल टिपण्याचा संधी आणि टिपला गेला. दुसरा फलंदाज बाद. संदेश जसा आला त्याच स्वरूपात त्याच पावली तो माघारी.
आपल्या फलंदाजीची या ठिकाणी छाप सोडताना आली संदेशला. न्यू बॅटर प्रतीक जगताप, ऋतिक जगताप. पुढील बॅटर ऋतिक. डेड बॉल. निर्धाव चेंडू, सुंदर फटका अगदी समोरच्या दिशेने. समालोचन कक्षाला मानवंदना. या चेंडूवरती आल्या 6 धावा. या ठिकाणी अंगभेदी मारा तुम्ही पाहिला. निर्धाव स्वरूपाचा असेल चेंडू. या षटकाराबरोबर मात्र 10 धावा धावफलकावरती ट्रॉफी फायटर संघाने लगावल्या आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट, पुन्हा एकदा झेलबाद. या ठिकाणी ऋतिक जगताप देखील बाद होतोय. तिसरा बळी मिळवण्यात यश मिळालंय मायरा 11 संघाला. गणेश भंडलकर ना, गणेश भंडलकर टिपतायत झेल आणि आपल्या संघाला तिसरा बळी मिळवून देण्यात यश. मायरा 11 संघ थोडासा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पिछाडीवर पडला होता, परंतु आता मात्र उत्कृष्ट कमबॅक म्हणावं लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी उत्कृष्ट झाली नव्हती. तो निर्णय त्यांचा पूर्णपणे अंगलट आला होता. आता मात्र निर्णय त्यांनी बदललाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, किंबहुना त्यांच्याकडे क्षेत्ररक्षण आलं असावं. ट्रॉफी फायटर संघानं फलंदाजी निवडल्यामुळे त्यांच्याकडे क्षेत्ररक्षण आलेलं होतं आणि जो निर्णय त्यांना आला तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. आतापर्यंत तुम्ही पाहताय 2 षटकांच्या संमतीनंतर धावसंख्या 10 धावा आणि 3 बहुमूल्य अशा विकेट्स या ठिकाणी. नवीन बॉलर तुम्ही पाहताय तिसरं षटक हाताळतोय गणेश भंडलकर. उत्कृष्ट झेल देखील टिपला होता गणेशनं यापूर्वी तुम्ही पाहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू अत्यंत शेवटपणे पाहिला आणि सोडून दिला शुभम जगताप. शुभम जगताप अजूनही मैदानावरती, म्हणजे शुभम है तो मुमकिन है. शुभम अजूनही मैदानावर आहे. डेड दिला का सर? डेड बॉल, डेड, सॉरी रन नाही घेतला. बॉल डेड आहे का बॉल आहे? बॉल आहे, चला हरकत नाही. अत्यंत उत्कृष्ट अंगभेदी मारा हलकेच तटवला आणि 1 धाव या ठिकाणी निश्चित मिळते. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील, थोडंसं फंबल होणार आहे आणि चेंडू थांबल्यानंतर उचलला आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळत आहेत. तिसरं षटक तुम्ही पाहताय गणेश भंडलकर हाताळतात. बॅटची कड घेतली जाते, चेंडू डिक्लेरेशन झोनकडे जातो. 1 धाव मिळणार आहे. चेंडू मैदानात आलेला आहे. सामना सुरू करून घ्या. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. धावा 14 धावफलकावरती लगावल्या आहेत. स्क्वेअर कट, सॉरी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या ट्रॉफी फायटर संघाच्या. मायरा 11 संघ मात्र अत्यंत सावध या ठिकाणी पहिल्या पराभवाचा उट्ट काढण्यासाठी मात्र एकजुटीने कार्य करताना आपण पाहतोय. दरम्यान तिसऱ्या षटकाचं होईल पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहताय 16 धावा ट्रॉफी फायटर संघाने जमवल्यात. 3 बहुमूल्य अशा विकेट्स देखील मिळवल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मायरा 11 संघासाठी कशा स्वरूपाचं आव्हान ते उभं करणार उर्वरित 12 चेंडूत पाहूया. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि पाहता पाहता आपण पाहतो
काय आहेत 2 मिनिटं. 3 धावा. ओके, आत्ताच्या या 3 धावा आहेत. 3 धावांनी धावफलक पाहतो आपण. 19 या धावसंख्येवरती विराजमान होतोय. पुन्हा एकदा उंच उडालाय चेंडू. झेल सुटला. अगदी शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला गेला. झेलपर्यंत पोहोचला होता, चेंडू हातामध्ये आला देखील होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू निसटला आणि 1 धाव. सुंदर फटका. पुन्हा एकदा तीच संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पाहूया झेल होतोय का. आता मात्र झेल टिपला गेलाय आणि या ठिकाणी मात्र आता ओपनिंगला आलेला तुम्ही पाहताय शुभम जगतापला बाद व्हावं लागते. सुंदर फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. 2 धावा पूर्ण. रोशनच्या बॅटमधून या 2 धावा. या ठिकाणी मात्र त्रिफळाचीत केलं जात आहे आणि मयूरनं मात्र आपल्या या षटकामध्ये 2 विकेट्स बहुमूल्य अशा मिळवल्यात. 6 धावा दिलेल्या आहेत. सुंदर फटका. पाहतोय आपण 1 धाव मिळणार आहे. षटक संपलंय. षटक क्रमांक 4 होईल समाप्त. ट्रॉफी फायटर संघ 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. या मोबाईलची एवढी सवय झाली की मोबदल्याला सुद्धा मोबाईल म्हणावं लागते. 23 धावांवरती 5 गडी. शेवटचं 6 चेंडूंचं षटक बाकी. कैलास बंडलकर गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र वाईडचा येईल इशारा. डाव्या एष्टी बाहेर गेलेला चेंडू, उजव्या एष्टी बाहेर वाईड दिला. पुढील चेंडू. सुंदर फटका. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध असला तरी तो दूर राहील आणि 4 धावा नक्कीच मिळतील. चौकारापाठोपाठ आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यांवरती. उर्वरित 5 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान उभं करणार ट्रॉफी फायटर संघ पाहूया. मायरा 11 संघ पहिला पराभवाचं उट्ट काढण्यासाठी मैदानात तयार. उत्कृष्ट चेंडू. अत्यंत उत्कृष्ट मारा. योग्य दिशा, योग्य टप्पा आणि वळण घेणारा चेंडू. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. अगदी त्याच स्वरूपाचा चेंडू. झेरॉक्स काढली. तिसरा चेंडू या ठिकाणी हलकेच तटवला. अगदी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण झालं, परंतु 1 धाव या चेंडूवरती मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने. शेवटच्या क्षणी पाहतोय आपण चेंडू सीमारेषे पार जाईल. या चौकारापाठोपाठ धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यांवरती. शेवटचा चेंडू मैदानात बाकी आहे. बॅट स्विंग तर चांगली आहे खेळाडूची, परंतु चेंडू बॅटमध्ये येत नाहीये आणि या चेंडूबरोबरच खेळ संपला. 5 षटकांचा ट्रॉफी फायटर संघाचा. 5 गाड्यांच्या मोबदल्यात बनवल्या 33 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान मायरा 11 संघाला. विनंती असणार आहे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचंय आणि मायरा 11 2 आघाडीचे फलंदाज पाठवा प्लीज.
चला 34 धावांचं आव्हान आहे 30 चेंडूमध्ये. मायरा 11 आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तीस चेंडू आणि 34 धावांचं आव्हान तुम्ही मैदानात पाहताय. मयूर भंडलकर आणि नॉन स्ट्राईक एंडला आर्यन भंडलकर. विशाल जगतापचा पहिला चेंडू डिक्लेरेशन झोनकडे गेला. 1 धाव या ठिकाणी मिळते आहे. सुरुवात होते डिक्लेरेशन झोनच्या या एका धावेनं. अजूनही 29 चेंडू 33 धावांचं आव्हान. पुढील चेंडू सुंदर फटका. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार सुरुवात. षटकार. आर्यन भंडलकरच्या बॅटमधून हा उत्तुंग आणि लांबच लांब षटकार. पुढील चेंडू आता मात्र उसळत्या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये. विशालनं थोडंसं कमबॅक केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. चेंडू खाली झेलवान. या ठिकाणी मात्र जशा स्वरूपात सुरुवात केली होती ना ती सुरुवात त्याला शेवटपर्यंत करता नाही आली. बरोबर आहे सर्कलचं षटक होतं. हाणामारीचा प्रयत्न तर नक्कीच होणार होता परंतु त्या ठिकाणी विशालनं जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यात मात्र आर्यनला अलगद पकडलं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय मायरा 11 संघाला बसलेला पहिला धक्का. आणि न्यू बॅटर सूरज खोमण्याने भंडलकर बंधूंची ही टीम उत्कृष्ट फटकेबाजी मात्र यांच्याकडून आपण नेहमीच पाहिलेले आहे. एक धाव या ठिकाणी मिळते. धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उत्कृष्ट. आत्ताची धाव आहे का? 1 धाव आणि षटक संपलं. ठीक आहे. 9 धावा जमवल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. मायरा 11 संघानं 24 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान उर्वरित राहिलेलं आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी मार्कवर शुभम जगताप. अतिशय उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी. थोडीशी वेगवान ॲक्शन नक्की आहे परंतु चेंडू तितक्या वेगात गेला नाही आणि थोडंसं मिस टाइम फटका आणि चेंडू विसवला. फिल्डरच्या हातामध्ये त्या ठिकाणी दुसरा धक्का बसतो आहे मायरा 11 संघाला. या ठिकाणी वाईडचा येतो इशारा. अवांतर धावसंख्येत भर होणार आहे. न्यू बॅटर कैलास भंडलकर. उंचवडाला चेंडू क्षेत्ररक्षक. चेंडू मागे. थोडीशी अपयशी त्या ठिकाणी प्रयत्न आणि डिक्लेरेशन झोनकडे चेंडू गेला. चेंडू जुना पंच तुमच्याकडलाच वापरा आणि आयोजन कमिटीतील कोण असेल तर पाठीमागे चेंडू आणण्यासाठी पाठवा कारण तुम्हाला उर्वरित 5 दिवसामध्ये बरेच जुने चेंडू लागणार आहेत. जास्त आपल्याकडे जमले तर एखाद दुसरी मॅच आपण जुन्या चेंडूवरही खेळू, हरकत नाही. सर्व खेळाडू आपल्या गावातीलच आहेत, आपल्याला ते सहकार्य करणार हे मात्र निश्चित. दरम्यानचा चेंडू निर्धाव. सुंदर फटका. 2 क्षेत्ररक्षक आणि आपण पाहतोय तिसऱ्याही फिल्डरचा हात त्या चेंडूला लागतोय आणि धाव मात्र एकच मिळणार आहे या ठिकाणी.
बॅटची कड या ठिकाणी डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातो. 1 धाव मिळणार आहे. या एका धावपाठोपाठ आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यांवरती. 19 चेंडू 21 धावांची गरज. अंगभेदी मारा या ठिकाणी बॅटची कड देखील होती. कुठलीही धाव नाही. दरम्यान षटक समाप्तीचा येतो इशारा. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यात मायरा 11 संघाने जमवल्या 13 धावा. आता 18 चेंडूंमध्ये 21 धावांचं आव्हान आहे. आव्हान जितकं सोपं वाटत असेल ना मित्रांनो तरी ते ट्रॉफी फायटर्स चे खेळाडू ते सहजासहजी होऊ देणार नाहीत. ऋतिक जगताप न्यू गोलंदाज तुम्ही पाहताय. निर्धाव चेंडू. आव्हान प्रत्येक चेंडू प्रमाणे बदलत जाणार आहे. 17 चेंडू 21 धावा. कैलास आणि मयूर भंडलकर मैदानामध्ये तुम्ही पाहताय. उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. सॉरी वाईड. आता मात्र निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहतो आपण. एक डिक्लेअर धाव मिळणार आहे. अजून एक निर्धाव चेंडू. ऋतिक जगतापचं हे उत्कृष्ट षटक आपण पाहिलं. फक्त 3 धावा ऋतिकने खर्च केल्या त्यामुळे मात्र या ठिकाणी आव्हान बदललं गेलंय. 12 चेंडू 18 धावा म्हणजे 9च्या धावगतीने तुम्हाला धावा बनवायच्यात. 12 चेंडू 18 धावा. हे पहा वेळ घालवू नका आपण. वेळ जास्त झालाय म्हणून शेवटची मॅच या ठिकाणी कॅन्सल केलेली आहे. रोशन जगताप तुम्ही पाहताय न्यू बॉलर. 12 चेंडू 18 धावा. कैलास भंडलकर आणि मयूर भंडलकर. वाईडचा येईल इशारा. आव्हान बदलणार. 12 चेंडू 17 धावा. अंगभेदी मारा या ठिकाणी निर्धाव चेंडू. छोटीशी अपील त्या ठिकाणी फेटाळली पंचांनी. निर्धाव पुन्हा एकदा चेंडू पाहत आहे. आव्हान बदलत आहे. 10 चेंडू 17 धावा. सुंदर फटका. आता मात्र सीमा रेषे बाहेर. षटकार. नऊ चेंडू 11 धावा. आव्हान अगदी जवळ आणून ठेपलंय. या षटकारामुळे मात्र आव्हान जवळ आले. पुन्हा एकदा जोरदार फटका. 2 क्षेत्ररक्षक. चेंडू मागे. क्षेत्ररक्षण झालं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 1 धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेने 8 चेंडू आणि 10 धावांचं आव्हान बाकी राहिले. लांब हाताने चेंडू उडवून मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं रोशनचं. आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू षटकातील. जोरदार फटका. या चेंडूवरती 1 धाव मिळणार आहे. 6 चेंडू आणि 9 धावा म्हणजे या षटकामध्ये जी धावगती हवी होती ना 9 धावांची तेवढी त्यांनी या ठिकाणी राखलेली आहे. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये पण 9 धावा या ठिकाणी तुम्हाला जमवायच्या आहेत. आणि गोलंदाज आहे ज्याने आपलं 3रं षटक हाताळलं होतं तो ऋतिक जगताप. 6 चेंडू 9 धावा.
पहिला चेंडू बॅटची कड आणि आपण पाहतो डिक्लेरेशन झोनकडे गेला चेंडू 1 धाव. आव्हान पुन्हा बदलते 5 चेंडू 8 धावा. पाहूया लो स्कोरर मॅचेस रंगतदार का असतात त्याचं जिवंत उदाहरण पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहूया आपण समोरच्या दिशेने तटवलाय किती धावा निघणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का नाही. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच आपण पाहतो 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. सुंदर फटका स्क्वेअर कट चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावा. आता आव्हान मात्र 3 चेंडू 3 धावा आणि दोन्ही संघांनी नोंद घ्या सामना हा कंपल्सरी चेस आहे. आतापर्यंत तरी आपण लीग मॅचेस मध्ये हा नियम ठेवलेला आहे. शेवटच्या दिवशी बक्षीस पात्र फेरीतील सामन्यात आपण कदाचित सुपर ओव्हर ठेवूया परंतु हा सामना मात्र कंपल्सरी राहतील सर्वच सामने लीग मॅचेस मधले. 3 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी नहिले पे धैला पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा निर्धाव 2 चेंडू 3 धावा. सुंदर फटका पाहूया पहिली धाव तर निघाली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी पाहता पाहता 2 धावा पूर्ण होतात. आव्हान पुन्हा बदलते 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. मित्रांनो लक्षात घ्या हा सामना कंपल्सरी चेस आहे. मायरा 11 संघाला जिंकण्यासाठी 1 धाव ही कंपल्सरी काढावी लागणार आहे आणि जर जिंकायचं असेल तर ट्रॉफी फायटरला ही धाव रोखायची आहे. वाईड नोला कुठल्याही स्वरूपाचा वाव या ठिकाणी मिळणार नाही कारण वाईड नो चेंडू तुम्हाला या ठिकाणी पराभव पत्करावा लागेल. ऋतिक जगताप खऱ्या अर्थी ऋतिक जगताप या गोलंदाजाने सामना ओढून आणला आणि पाहूया आपण कैलास बंडलकर आणि मयूर बंडलकर या जोडगोळीनं आतापर्यंत यशस्वी शर्थ लढवली. शर्थीनं झुंज दिली. 1 चेंडू 1 धाव. शेवटचा चेंडू मैदानात 1 चेंडू 1 धाव. काय होईल या ठिकाणी विकेट आणि आपण पाहतो ट्रॉफी फायटर संघ या ठिकाणी सामन्यांवरती वर्चस्व गाजवतोय. हा सामना ट्रॉफी फायटर संघ जिंकलेला आहे आणि KPL 2024 अर्थात कोथळे प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे पहिल्या दिवसाची झाली या ठिकाणी सांगता. उत्कृष्ट असं नियोजन आणि उत्कृष्ट अशी स्पर्धा. तर सर्वांसाठी गुड नाईट. उद्या भेटूया दिनांक 21 उद्या ठीक 7 वाजता पहिला चेंडू पडेल. 2 संघांना ज्यांना सूचना दिल्यात त्या 2 संघांनी या ठिकाणी लवकरात लवकर हजर राहायचंय आणि आजच्या दिवसाकरता गुड नाईट. मी पुन्हा एकदा सूचना देतो त्या 2 संघांना ज्यांची उद्या पहिली मॅच आहे. हिरकणी वॉरियर्स आणि शिवराय प्रतिष्ठान. हिरकणी वॉरियर्स वर्सेस शिवराय प्रतिष्ठान दोनही संघांनी नाही त्यांना होऊ दे ना त्यांची ती पहिली होऊ द्या नंतरची काही चेंज करू.